नमस्कार. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम ग्रंथ आमुचे सोबती. खरंच आहे मंडळी, पुस्तक आपल्याला काय काय शिकवतं. म्हणजे लहानपणापासून अभ्यासक्रमाची पुस्तकं तर आपण हाताळतो. पण या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपलं मराठी साहित्य आणि त्या पुस्तकातनं येणारी माहिती ही आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचते, तेव्हा निश्चित हे पुस्तक आपल्याला खूप काही शिकवून जातं. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, की वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा. नव्या युगाचे, नव्या जगाचे प्रकाश गाणे गाती. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. खरोखर आपल्या आयुष्यात एक प्रकाश आणण्याचं काम पुस्तकं करतात. पण अर्थात आपण ती पुस्तकं वाचली पाहिजेत. वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि त्या पुस्तकांकडे आपण एका ठराविक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे, तर ती पुस्तकं आपल्याला शिकवू शकतात. याच सगळ्या अनुषंगाने ही पुस्तकं तयार तरी कशी होतात? म्हणजे पुस्तक निर्मितीची प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी? या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी या पुस्तकाची सुरुवात कुठून होते, तर लेखकापासून याची सुरुवात होते असं जर म्हटलं, तर लेखिकेचं प्रतिनिधित्व, लेखकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लेखिका मोनिका गजेंद्र गडकर आज आपल्या सोबत आहे. मोनिका, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. लेखनाकडनं आपण पुढे वळतो ते संपादकीय संस्कारांकडे. त्यामुळे संपादक म्हणून आज आपल्या सोबत आहेत शिरीष सहस्त्रबुद्धे, राजहंस प्रकाशनाचे ज्येष्ठ संपादक. शिरीषजी, नमस्कार. आपले स्वागत. नमस्कार. आणि त्यानंतर अर्थात हा विषय जातो प्रकाशकाकडे आणि प्रकाशकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार रोहन. नमस्कार. आणि अर्थात ही प्रक्रिया पूर्ण कुठे होते, तर जेव्हा वाचक ते पुस्तक वाचतात तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे वाचकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा आपल्यासोबत निलिमा फाटक या आहेत. निलिमाताई, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. आणि सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या विषयाची सुरुवात आपण जेव्हा करतोय, मराठी भाषा विभाग, आपला महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग अतिशय उत्तम रीतीने कार्यरत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विषय मराठी भाषेचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत यावा यासाठी कार्यशील आहे. अशाच आपल्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी आज आपल्या सोबत आहेत. किरण सर, नमस्कार. आपलंही स्वागत आहे. नमस्कार. आज जागतिक पुस्तक दिन आणि त्या निमित्ताने आपण सगळी मंडळी इथे एकत्र आहोत. या पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत. वाचनाचा आनंद आपण किती कसा घेतला पाहिजे याही विषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे किरण कुलकर्णी सर, आपल्याला मी विनंती करेन की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रथम. आणि मला खरोखरच या परिसंवादामध्ये निमंत्रित केलं याबद्दल आभार व्यक्त करतो. आपण आता म्हटल्याप्रमाणे पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेमधले जे वेगवेगळे भागधारक आहेत ते या परिसंवादामध्ये उपस्थित आहेत. म्हणजे लेखकापासून ते वाचकापर्यंत या सगळ्या साखळीतली प्रत्येक कडी इथे उपस्थित आहे. आणि त्यामुळे हे सगळे माझ्या दृष्टीने स्टेक होल्डर्स आहेत. आणि मराठी भाषा विभाग हा जेव्हा कार्यरत असताना पुस्तक निर्मिती या गोष्टीकडे बघतो तेव्हा काय दृष्टिकोन असतो हे मी अगदी थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला कल्पना आहे की अतिशय उज्ज्वल अशी परंपरा लाभलेली आपली मराठी भाषा नुकताच अभिजात दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. आणि साहित्य निर्मितीची फार जुनी अशी एक चांगली परंपरा आपल्या भाषेला आहे. आणि आत्ता आपली भाषा एका महत्त्वाच्या वळणावरती आहे असं मला प्रशासकीय अधिकारी या विषयासाठी काम करणारा म्हणून वाटतं. आणि या वळणावरती पुस्तक निर्मिती या गोष्टीकडे आपण सर्वांनी कदाचित थोडंसं वेगळ्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीने न बघता वेगळ्या पद्धतीनं बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ही पद्धत काय असावी याच्यासाठी अर्थातच जसं मी मगा म्हटलं तसं हे सर्व जे भागधारक आहेत ते त्यांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर विचार विनिमय करून आपल्याला पुढे जावं लागेल.
शासनातर्फे मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यकारी होईल. आणि नुसती पुस्तक निर्मितीची प्रक्रिया नाही, तर गुणवत्तापूर्ण पुस्तकांच्या निर्मितीमधली प्रक्रिया ही कशी आपल्याला पार पाडता येईल, याच्यासाठी काय सहाय्य करता येईल, असा मराठी भाषा विभागाचा दृष्टिकोन आहे. मराठी भाषा विभागामार्फत सुद्धा साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था आणि त्याचबरोबर भाषा संचालनालय यांच्यातर्फे विविध पुस्तकं प्रकाशित केली जातात. त्याची जी पुस्तक निर्मितीची प्रक्रिया आहे ही अतिशय महत्त्वाची आहे, अतिशय गांभीर्याने ती पार पाडली जाते. आणि आपण जर आमच्या प्रकाशनांवरती नजर फिरवली तर लक्षात येईल की किती चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. मी जरूर सांगेन, आमच्या विभागाच्या वेबसाईटला भेट द्या, आमची प्रकाशित पुस्तकं कोणती आहेत ती समजून घ्या, त्याच्या PDF कॉपीज पण उपलब्ध आहेत, त्याचा जरूर लाभ घ्या. आज या पुस्तक दिनाच्या निमित्ताने खरोखरच इतर वक्त्यांकडून मला पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल पुढे कशी वाटचाल करावी याच्या काही सूचना जर मिळाल्या तर मला वाटतं फार सोयीचं होईल. या अपेक्षेनं मी इथं थांबतो. धन्यवाद. वा, खरं तर किरण कुलकर्णी सर स्वतः उत्तम लेखक आहेत, त्यामुळे लेखनाची प्रक्रिया सुद्धा नेमकी कशी घडते हे त्यातले अनुभवी आहेत ते, त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मोनिका, सुरुवात तुझ्यापासून करेन. एकतर तू स्वतः उत्तम लेखिका आहेस, वडिलांचा वारसा आहे, विद्याधर पुंडलिकांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे या निमित्ताने त्यांचंही स्मरण आपण नक्की करूया. एक लेखनाचा वारसा असल्यामुळे तू लहानपणापासून पाहत आलीयस की कशा पद्धतीने लेखक लिहितो, त्या लेखनाकडे वळताना मनात विचार आधी कसा येतो, कथा कशी सुचते आणि मग त्याचं पुस्तक रूपात तिथपर्यंत जाणं जे असतं तो प्रवास एक घडतो. तर मला असं वाटतं मोनिका, लेखनाच्या पातळीवर ती प्रक्रिया नेमकी कशी कशी घडते याविषयी आधी आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. एका लेखकाला लेखन कसं घडतं हे खरंच सांगणं खूप अवघड आहे. आणि ते इतकं अमूर्त, जसं पेंटिंग असतं तसं ते असतं, म्हणजे सुचणं ही गोष्ट. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर एखाद्या शब्दावरून किंवा एखाद्या माणसाच्या हालचालीवरून अगदी त्याचं बोलण्याची काही लकब असेल तर त्याच्यावरून सुद्धा मला स्वतःला कथा सुचलेली आहे. किंवा एखादा शब्द विशिष्ट तऱ्हेने उच्चारला गेल्यामुळे मनात काहीतरी चालू झालेलं आहे. किंवा इतकं आपण आयुष्यामधले अनुभव गोळा करत असतो, ते अनुभव गोळा करता करता ते जिग्सॉ पझल सारखे एकमेकांशी कुठेतरी त्याचे अंतप्रवाह जुळले जातात आणि त्याच्यातून एक जिग्सॉ पझल लेखकाच्या मनात तयार होतं. ते कोडच असतं आणि तो गुंता इतका होत जातो. म्हणजे माझ्या बाबतीतला मी थोडासा हा अनुभव सांगते की कधी कधी तो गुंता जर निर्माण झाला नाही तर त्या लेखकाला गुंता निर्माण करावाही लागतो. म्हणजे एखादा लोकरीचा गुंडा घेऊन बसावं आणि गाठी 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 त्याच्या सोडवताना होत जाव्यात आणि पुन्हा एकदा त्या गाठी सोडवत सोडवत अगदी सरळ सूत अशी लोकर हाती यावी, तशी ही निर्मिती असते. किंवा अगदी आशा बगे यांच्या शब्दात सांगायचं तर आपण एखादे नाव प्रवाहामध्ये सोडून देतो आणि मग ती जिथे जाईल तिथे लेखकाने घेऊन जायचं, त्याला घेऊन जाते ती, असं म्हणता येईल. या अज्ञाताच्या हाका असतात असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या वडिलांचंही मी बघितलंय की कथा सुचणं ही गोष्ट इतकी आनंदाची असते, ती लिहिण्यापेक्षा सुद्धा, की काहीतरी बीज आपल्याला सापडलं आणि ते काहीतरी खुणावतंय, दिसतंय ते काहीतरी, आणि ते हातात येण्यासाठीची जी धडपड असते ती प्रचंड थकवा निर्माण करणारी असते. त्यामुळे निर्मितीचं एक प्रसन्न पण देणारं हे थकले पण असतं असं मी म्हणेन. बरोबर. आणि खरोखरच आपण अंधारात उडी घ्यायची आणि तो अंधार आपल्याला काय काय दाखवत जातो. कधी कधी आपल्या मनामध्ये जे सुचलेलं असतं ते कितीही दिसत असलं समोर तरी ते हाती येत नाही, पुन्हा पुन्हा लिहावं लागतं आणि तरी सुद्धा त्याच्यातून काहीतरी वेगळंच सामोरं येतं. कधी जे दिसत असतं तेही निसटून जातं. संपूर्णपणे पांढरी कोरी अशी पाटी तयार होते समोर. किंवा एखादं बीज आपण रुजत घातल्यावर
त्याला अंकुर फुटतो, पण कधी कधी वाढच नसते. हम्म. तशाही काही कथा या मनामध्ये म्हणजे रुजतात, पण पुढे वाढ घेत नाहीत. त्यामुळे बरोबर. असं मी माझ्या वडिलांचंही बघितलंय. पण त्याच्यासाठी जी धडपड करावी लागते, संघर्ष करावा लागतो, तो महत्वाचा असतो. आणि ती खरं तर क्रिएटिव्ह म्हणजे सृजनशील हम्म. अशी साहित्याची तिथून निर्मिती होत असते. खरं खरं, ती सृजनशीलता आहेच. पण एक कथा सुचणं आणि मग नंतर अशा अनेक सुचलेल्या कथांचा आता पुस्तक निर्मिती करणं, हा जो प्रवास असतो, अर्थात सुचलेल्या कथा कुठेतरी छापून येतात आणि मग नंतर त्याचं पुस्तक होतं किंवा पुस्तकासाठी म्हणूनच ते एकत्र केलं जातं. तर ही गोष्ट नेमकी कशी घडते? म्हणजे तुझ्या बाबतीतलं काही उदाहरण देऊन सुद्धा सांगितलंस तरीही हा. आवडेल आम्हाला. माझ्या जशा कथा होत गेल्या तसं मी श्रीपू भागवतांच्या हाताखाली काम करत असल्यामुळे हो. ते माझे पहिले वाचक होते. आणि असा संपादक, जो विचक्षण वाह! साक्षेपी संपादक असा म्हणजे माझं भाग्य की त्यांचं माझ्या शब्दांवर खूप लक्ष असे, नजर असे, हं, तू काय लिहिते हं. आहेस. किंवा मौजेमध्ये काम करताना मी जे लेखक बघत असे, पाडगावकरांना जवळजवळ मी रोज बघत असे, कारण ते श्रीपूंकडे बरोबर. येत. हो. आणि त्यांच्या कवितेची प्रोसेस खूप छान असायची, म्हणजे ती निर्मितीची प्रक्रिया ज्याला म्हणता येईल. मला आठवतंय की ते ओळ एखादी घेऊन यायचे आणि श्रीपूंसमोर बसायचे. ती हं. त्यांना वाचून दाखवायचे आणि ह्याच्या पुढचा प्रवास कसा असेल, हा त्यांना जो दिसत असेल प्रवास, तो त्यांच्याशी बोलणं, श्रीपूंशी बोलणं, हा अतिशय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा असा भाग असेल. हं. आणि एखाद्या कवितेची निर्मिती आणि कथेची निर्मिती एका संपादकाच्या आधारे होणं, बरोबर. ही फार वेगळी गोष्ट आहे. याच्या बाबतीत म्हणजे मला मुद्दाम सांगायला आवडेल की म्हणजे पाडगावकरांनी निवडलेले शब्द कधी कधी त्याच्या जागी दुसरा एखादा शब्द चांगला वाटू शकेल का, किंवा तो हं, त्या हं. लयीशी, त्यातल्या कवितेच्या नादाशी एकरूप होणारा असा होईल. आणि दुसरं म्हणजे त्यांना जे म्हणायचं आहे कवी म्हणून, जी छटा पकडायची आहे, त्याच्यासाठी श्रीपूंनी सुचवलेल्या शब्दांचा त्यांना खूप आधार वाटत असे. म्हणजे ते हं. मानत असत असं नाही, पण त्या चर्चेमधून लेखकाची जी जडणघडण किंवा त्याच्या निर्मितीची प्रक्रिया जी अधिक बरोबर. कठीण आहे, ती हं. सुलभ होण्याच्या दृष्टीने संपादक हा प्रकाशन संस्थेतला फार महत्वाचा असतो. आणि अगदी. त्या दृष्टीने मला ते भाग्य मिळालं, कारण मी मौजेची लेखिका झाले. हं, हं, हं. त्यामुळे माझ्या बाबतीतल्या कथा त्यांनी एकत्रित वाचल्या आणि प्रत्येक कथा वाचून झाल्यावर ते मला जवळ बोलवत, त्याच्या त्यांनी नोट्स केलेल्या असत, किंवा आई गं! सर्जनशील साहित्याचं संपादन म्हणजे कसं करावं, हे त्याचा वस्तुपाठ म्हणजे श्रीपू होते. म्हणजे ते वाह! इतके त्या कथेमध्ये गुंतून जात की ती कथा कधी कधी माझी आहे का त्यांची आहे असं ओहो! वाटावं. आणि हे माझ्याच हं, हं, बाबतीत आहे हं, असं हं. नाही, प्रत्येक लेखकाच्या बाबतीत. हे हं. प्रभाकर पेंढारकरांचं रारंग डांग असो, किंवा पाडगावकरांचं मी आता म्हटलं तसं असो, किंवा मला आठवतंय की शरदचंद्र मुक्तिबोधांच्या कविता ते गेल्यानंतर वसंत पाटणकर आणि श्रीपू भागवतांनी संपादित केल्या होत्या. तर हं, त्यांनी हं. त्यातला स्वल्पविराम कुठे, अर्धविराम कुठे, म्हणजे कवितेत तर विरामचिन्हांना फारच महत्व असतं. खरंच आहे. तर खरंच त्याच्याशी आहे. वाद घालत घालत म्हणजे पाटणकर सर आणि श्रीपू हे मी बघितलेलं आहे. आणि मला हं, हं. त्यावेळेला वाटायचं की एखाद्या अर्धविरामाने काय कविता, त्याचा अर्थ बदलतो का? पण ते हं. लक्षात येत गेलं की त्याला किती महत्व आहे. त्यामुळे वाह! लेखक हा लिहून मोकळा होतो. आणि मग ते हं. पुस्तकासाठी मला माझं पुस्तक कधी, आता तर खूपच होतं की माझं पुस्तक कधी येतंय असं. पण बरोबर. त्या मागची ही जी फार मोठी निर्मितीची म्हणजे पुस्तक निर्मितीची म्हणता येईल, हो. जी आहे मोठी प्रोसेस, प्रक्रिया, ही फारच खरं. हे असते. आणि त्याला म्हणजे प्रूफ रीडर पासून ते मुखपृष्ठाचं चित्रकार हं. ह्यापर्यंत अनेक कलाकार त्याच्या मागे असतात. तर खरं. त्यामुळे एक प्रकारे नाटकासारखंच हे आहे, की एकच त्याच्या मागे नाही संपादक, तर प्रकाशक, बरोबर. मुखपृष्ठकार, चित्रकार सगळेच. अगदी, अगदी. आणि आता तू जसं म्हणालीस, की श्रीपूंसारख्या साक्षेपी संपादकासोबत तुला राहता आलं आणि त्यामुळे आज
मौजेमध्ये तू सुद्धा स्वतः संपादक म्हणून, मुख्य संपादक म्हणून काम करते आहेस. तर हा पण एक वेगळा प्रवास लेखकाचा या पुस्तकांच्या निमित्ताने घडतो. खरं तर शिरीष सरांना मी पुढचा विचारते की संपादनाच्या संदर्भातला, पण ते जॉईन होतीलच लगेच. पण मी रोहनला विचारेन की हा जो लेखक आणि संपादक हा जो संवाद आहे, हा संवाद प्रकाशकाला किती उपयोगी पडतो, आणि प्रकाशकाच्या हातात पुस्तक येतं ते संकल्पनेपासून सुरू होतं की नेमकं काय, कशा पद्धतीने ती निर्मिती होते? सर्वप्रथम आजच्या हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी राज्य मराठी विकास संस्थेचे खूप आभार मानतो आणि उत्तरार्थ तुमचेही. ह्या प्रश्नाचं मूळ असं मी म्हणेन की प्रकाशक म्हणजे पुस्तक लेखकाकडून प्रकाशकाकडे येतं, हा एक फ्लो असतो. बऱ्याच वेळेला प्रकाशक लेखकाकडे जातो आणि एखाद्या विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण विषयावर किंवा त्याच्या नवीन सर्जनशील लिखाणाबद्दल चौकशी करून त्यांची बोलणी होतात आणि ते पुस्तक प्रकाशकाकडे येतं. प्रकाशकाच्या टीम मध्ये संपादक असतो किंवा कधी संपादक बाहेरचेही एक्सपर्ट्स म्हणून काम करतात. ह्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी येते ती लेखक आणि प्रकाशकामधला जो डायलॉग आहे, जे संहिता समजून घेणं आहे, लेखकाचा दृष्टिकोन समजून घेणं आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हे पुस्तक त्यांनी का लिहिलं आहे किंवा त्याच्याबद्दल प्रकाशक, जसं आता मोनिका म्हणाली की श्रीपूत असा इंटरेस्ट घेत आणि त्याच्यात एकरूप होत, तसंच म्हणजे आमच्याकडेही हीच प्रोसेस साकारलेली आहे की आम्ही तेवढे त्याच्यात गुंततो आणि नेमकं हे पुस्तक कसं लोकांपुढे यावं, मग त्या दृष्टीने काय करायला हवं, आणि मग संपादक, प्रकाशक आणि लेखक ह्यांच्यामधली ही जी एक चर्चा, पुस्तकाच्या किंवा संहितेचा अनालिसिस असं आपण म्हणूयात, आणि त्याच्यातून एक काय म्हणूयात की जे कथा म्हणूयात किंवा ती जी संकल्पना आहे लेखकाची ती अधिक चांगली कशी होईल, आणि मग त्याला वेगवेगळे मापदंड आपण म्हणूयात की एक म्हणजे लिखाण झालं, लिखाणातलं काय म्हणूयात जे संहितेतली ताकद आहे ती वाढवणं, पण आणि मग त्याच्या पुढे एक जो टप्पा येतो ते वाचकांच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक पुढे कसं जायला हवं, म्हणजे मग त्याचं संपादन त्या प्रकारे करायला लागतं. तो दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. मग त्याच्यानुसार मग विषय कुठला आहे हे समजून घेऊन त्याचा हल्लीच्या काळात हा खूप जास्ती विचार आम्ही करतो की त्याचा ऑडियन्स कोण आहे नेमका, आणि त्याला त्याच्या पुढे हा विषय तर महत्वाचा आहे पण कसा न्यावा, म्हणजे आपण असं म्हणूया जे ललित लिखाण नाहीये, माहितीपर लिखाण आहे, त्या संदर्भात आपण हे जास्ती निकष पुढे येतात की ही माहिती कशी मांडावी, किंवा एखादा आता आमचं 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी पुस्तक आलं युद्ध, युक्रेन युद्ध म्हणून, तर ते आत्ताच्या चालू परिस्थितीवरचं पुस्तक आहे, पण मग ते कसं मांडावं जेणेकरून विषयाची व्याप्ती कळेल. एखादं लहान मुलांसाठीचं पुस्तक असेल किंवा किशोर गटासाठीचं असेल तर त्याची मांडणी कशी असावी, आणि मग त्याच्यानुसार लेखक संपादकांशी बोलून प्रकाशकाचा दिग्दर्शकीय दृष्टिकोन त्याच्यात येऊन त्याची पुढे पुस्तकाची निर्मिती होते. पण हे सगळे आधीचे घटक, तो विचार, ती चर्चा खूप महत्वाच्या ठरतात. मग त्याच्या पुढची प्रक्रिया असते की बाबा ह्याला नेमकं मुखपृष्ठ कोणाकडे करायला द्यावं, कुठला चित्रकार किंवा कलाकार उत्तम त्याला न्याय देऊ शकेल, तर त्या पद्धतीचा एक पुढे तो विचार, त्याच्यावर चर्चा होते. आणि ही सगळी म्हणजे आमच्याकडे रोहन प्रकाशनाकडे किंवा इतर काही प्रकाशकांकडे अशा टीम्स आता तयार झालेल्या आहेत की आम्ही ह्या सगळ्या खूप विचार करतो, त्याच्यावर एक दृष्टिकोन मांडायचा प्रयत्न करतो. शेवटी प्रत्येक सिनेमाचा दिग्दर्शक तीच गोष्ट वेगळ्या प्रकारे सांगूच शकतो. तसंच आमचंही असतं की रोहन प्रकाशनाची मुद्रा ही वेगळी असेल, मौजेची वेगळी असेल, दुसऱ्या कोणाची वेगळी असेल, राजवंशची वेगळी असेल, त्या पद्धतीने. पण हे सगळं एका पुस्तकामागे एवढा विचार होतो आणि मग त्याच्यातून पुढची माणसं किंवा तसे आपण म्हणतो ना एक्सपर्ट्स किंवा रिसोर्सेस निवडले जातात की अरे ह्याला हे काम देऊया, हा चांगलं करेल, आणि ह्या पद्धतीने ते पुढे पुढे जात राहतं, एक एक टप्पा त्याचा पार पडतो. मग त्याच्यात अगदी सांगायचं झालं तर पुस्तकाचा साईज काय असावा,
त्याच्यात चित्र असावी की नको, फोटो असावी की नको, त्याची जी लेआउट डिझाईन आहे त्याची मांडणी कशी असावी, व्हाईट स्पेसेस कायम फार महत्वाच्या असतात, म्हणजे त्या कशा प्रमाणात वापरल्या जाव्या. म्हणजे आम्ही कायम म्हणतो जसं सॉफ्टवेअर क्षेत्रात सॉफ्टवेअर हे युजर फ्रेंडली असतं, तसं पुस्तक हे रीडर फ्रेंडली असायला हवं आणि तरच ते वाचकांना अधिक भावेल. मग ते अगदी लिखाणाच्या संस्करणापासून ते मांडणीपर्यंत किंवा त्याच्या डिझायनिंग पर्यंत, मुखपृष्ठ कसं असेल त्या प्रमाणात, अशा पद्धतीने पुस्तकाचा हा प्रवास इथपर्यंत साधारण असतो. आणि यानंतरचा पुढचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी मी परत मगाशी म्हटलं तसं संपादन हा महत्वाचा भाग आहे. जसं रोहन, लेखक आणि प्रकाशक यांचा संवाद महत्वाचा आहे, तसाच लेखक आणि संपादक यांच्यातला संवाद सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर शिरीष सर, मला तुम्ही सांगा की तुमच्या दृष्टीने हा जो संपादकीय संस्काराचा भाग आहे तो किती आणि कसा महत्वाचा आहे? मोनिकाने सांगितलं त्याप्रमाणे गुंतागुंतीची निर्मिती प्रक्रिया पार पडते, तेव्हा त्यातनं जे निर्मिती बाहेर येते ती बऱ्याच वेळेला गुंतागुंतीची वाटण्याची शक्यता असते. आणि आमच्या टेबलावर ते येतं तेव्हा का बरं ह्या तेवढी गुंतागुंत करत असतील लेखक, असा प्रश्न काही वेळेला आम्हाला पडल्या वाचून राहत नाही. पण 2-3 पथ्य पाळायला पाहिजेत संपादकांनी, की ज्या योगे लेखक आणि प्रकाशक यांचे संबंध नीट राहिले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे हे अपत्य लेखकाचं निश्चितपणाने आहे आणि ते आधीही त्याचं होतं आणि पुढेही त्याच्याच नावाने ओळखलं जाणार आहे. त्यामुळे लेखक या अपत्याची आई लेखक किंवा लेखिकाच आहे. आपण फार तर दायी असू शकतो, तेव्हा आपण लेखकावर वरचढ व्हायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे, ही पहिली महत्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर लेखक मनापासून, हृदयापासून त्यात गुंतलेला आहे. लेखकाची भावनिक तशी वैचारिक गुंतवणूकही त्या निर्मितीमध्ये निश्चितपणाने असते आणि मोठ्या प्रमाणात असते. का असू नये, अभिमान वाटतो लेखकाला त्याच्या निर्मितीबद्दल, पण आपल्याला असं गुंतून पडून नाही चालत. संपादकाला हे नेहमी लक्षात ठेवायला लागतं की थोडंसं अलिप्त असायला पाहिजे आणि अलिप्त राहून यात काही कमी नाहीये ना, काही दोष नाहीये ना, किंवा दोष असेलच असं नाही, परंतु काय केल्यामुळे हे अधिक चांगलं होऊ शकेल हे पथ्य निश्चितपणाने पाळलं पाहिजे. मोनिकानी ज्यांचा उल्लेख केला, श्रीपू भागवत, ज्यांना आमचे राजहंसचे संचालक दिलीपराव माजगावकर हेही अतिशय मानतात, त्यांचं हे वैशिष्ट्य होतं की असं मर्म कोणतं आहे, मर्मस्थान कोणतं आहे कलाकृतीचं ते शोधून काढायचं आणि त्याच्यावर अधिक काम करायला लेखकाला विनंती करायची, आग्रह करायचा आणि भाग सुद्धा पाडायचे. ते हेच पथ्य आम्हीही पाळतो. पुस्तक जर वैचारिक असेल, चरित्रात्मक असेल, तर त्याच्यातली लेखकाची गुंतवणूक वेगळ्या प्रकारची असते. त्याचं कारण त्यात काही एक विचारधारा मांडलेली असू शकते आणि त्या विचारधारेबद्दल लेखकाला कमालीचं ममत्व असणं स्वाभाविक असतं. त्याला न दुखावता त्याच्यात जर काही वैचारिक विसंगती राहून गेलेली असेल, म्हणजे उदाहरणार्थ प्रस्तावनेमध्ये एक मुद्दा मांडलेला आहे आणि नंतर 17व्या प्रकरणात त्याच्याशी थोडासा विसंगत असा मुद्दा जर मांडलेला असेल तर तो निश्चितपणाने निदर्शनाला आणून दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी थोडी गरमागरम चर्चा झाली तरी काही हरकत नाही. 11, 10, 12 पानांच्या टिपणं काढून लेखकाला दिलेली आहेत की ज्या योगे अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यांना दाखवता याव्यात. आणि शेवटचा मला मुद्दा मांडायचा आहे, संपादकांनी मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडिशन करायला नेहमी तयार असलं पाहिजे. एक उदाहरण मी देतो. फादर देब्रिटो यांचं बायबल हे राजहंसकडे आलं त्यावेळेला संपादक आनंद हर्डीकर यांच्या मनात अशी कल्पना आली की ह्याच्यात नुसतं बायबलचं संहिता देऊन पुरेसं नाही, त्यात स्पष्टीकरणात्मक टिपणं जर दिली तर त्याची रंगत वाढेल आणि त्याहीपेक्षा आकलन वाचकांचं खूप जास्त चांगल्या दर्जाचं होईल. हे झाल्यानंतर त्यांनी ती गोष्ट फादरना पटवून दिली आणि फादरनीही मनापासून ती टिपणं लिहून काढली. त्याच्यामुळे परिणाम असा झाला, तो प्रकाशकांवर झाला अर्थातच, की 250 पानं वाढली पुस्तकाची. पण ते त्यांनी मान्य केलं
आणि ते मान्य केल्यामुळे त्या पुस्तकाची किंमत, त्याचं मूल्य हे किंमतही वाढली, पण मूल्य त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात वाढलं आणि आज ते मराठीतलं एक संस्मरणीय पुस्तक मानलं जातं. अशा तऱ्हेच्या गोष्टी जर संपादकांनी लक्षात ठेवल्या तर चांगलीच कलाकृती आपण निवडतो, पण ती कितीतरी अधिक चांगली करू शकतो आणि अर्थात त्याचं श्रेय शेवटी लेखकालाच मिळणार असतं. त्यामुळे सगळे समंजस लेखक हे समजून घेतात आणि संवाद करायला खुल्या मनाने नेहमी तयार असतात. ही फार आनंदाची गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे संपादक हा अगदी सतर्क हा असायलाच हवा, पण लेखक आणि प्रकाशक याच्यातला एक सेतू बांधण्याचं काम खऱ्या अर्थाने संपादक जे आहेत ते करतात. त्याच्यामुळे हा सेतू उत्तम असेल तर अर्थात रोहन तुझ्याकडे ते पुस्तक तितक्या उत्तम रीतीने येतं आणि प्रकाशकाकडे एकदा पुस्तक आलं की मग त्याचं विक्री वितरण हा आणखीन एक पुढचा मुद्दा आहे. पण निलिमाताई, तुम्हाला मी विचारेन की लेखनाने वाचकाला समृद्ध करणं हे आपण नेहमी एक फ्रेज म्हणून वापरतो की पुस्तकाने आम्हाला समृद्ध केलं. तर एक वाचक म्हणून तुम्हाला काय वाटतं की वाचन पुस्तकं तुम्हाला पुस्तकाने किती समृद्ध केलंय, काय वाटतं ह्याबद्दल? नमस्कार सगळ्यांना प्रथम, आणि पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला आता ह्या सगळ्या प्रोसेस मधनं मी गेलेली आहे. जसं मोनिकाताईंचं लेखन झालं तसं मी स्वतः कविता करते किंवा लेख लिहिते सगळं. नंतर शिरीष सरांनी जसं संपादन केलं तसं डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी मला एक संपादनासाठी पण संधी दिली. त्याच्यामुळे या दोन्ही प्रोसेस मधनं पण मी गेलेली आहे. आणि एक वाचक म्हणून बोलताना मी असं म्हणेन की मला माझं अगदी कॉलेज वयापासून माझं वाचन होतं, भरपूर होतं. आणि संत, पंत, तंत हे सगळे तर होतेच त्याच्यामध्ये. पण असं झालं की 30 वर्ष नोकरी झाली स्टेट बँकेतली आणि त्याच्यानंतर मी शिकण्याचं ठरवलं. एम ए मराठीला मी प्रवेश घेतला रामकृष्ण मोरे महाविद्यालय निगडीमध्ये आणि तिथून मी 2 वर्षाचं रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन एम ए मराठी केलं. तेव्हा झालं असं की मला वेगवेगळे विषय नवीन आधीमध्ये पण मी वाचलं होतंच. म्हणजे मी बलुत हे कॉलेजमध्ये असताना जरी वाचलं असलं तरी नंतर जेव्हा दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, जनवादी, आदिवासी साहित्य, लोकसाहित्य ज्यांनी मला इतकं समृद्ध केलं की मला एक तर माझ्या आधीच होतं संवेदनशील मन किंवा जाणीवा, सामाजिक जाणीवा, ह्या सगळ्या जरी असल्या तरी माझा दृष्टिकोन रुंदावला, माझ्या कक्षा रुंदावल्या, झेप वाढली, विचार करण्याची प्रवृत्ती वाढली. या सगळ्यांनी मला ऍक्च्युअली विचार प्रवृत्त केलं आणि त्याच्यातनं माझी समृद्धता वाढली. माझ्या लेखनात सुद्धा आली जी की साधारण 2019ला माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. पण त्यानंतर आणि आजपर्यंतचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये खूप बदल माझ्या स्वतःमध्ये, जसं मोनिकाताई म्हणाल्या ना की आपण मी अशी एखादी ओळ लिहून सोडून दिलेली आहे की जी नाही, पुढे मी जाऊ शकत नाहीये किंवा मी त्या ओळीतच गुंतलेली आहे, आता मी ह्याच्या पुढे नाही जाऊ शकणार. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा लेखक, कवी, संपादक, प्रकाश असा सगळा म्हणजे भाग शिवाय वाचक हा विचार करताना मला नेहमी असंच एक मुद्दा महत्वाचा वाटतो की आशय, विषय, शैली या दृष्टिकोनातनं म्हणजे दुर्गाबाई भागवतांचं मी आक्षेप आणि आस्वाद वाचले. त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की वि. स. खांडेकरांना ययातीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, पण त्याच ययातीवर दुर्गाबाईंनी अगदी सडेतोड टीका केलेली आहे. मग तेव्हा आपण विचार प्रवृत्त, आपण नक्की कुठं आहोत, आपण काय लिहितोय किंवा वाचकाला त्याचा आनंद जो हवा तसा मिळतोय की नाही, हा वाचकाचा नेहमी म्हणजे माझा स्वतःचा तरी दृष्टिकोन असतो. अगदी अपवादात्मक अशा घटना घडतात, बहुतांश सगळे चांगले लिहितातच, परंतु तरीही वाचकाची अपेक्षा ही यापेक्षा मला चांगलं मिळावं, यापेक्षा मला एखादा इतका क्लिक होणारा विषय म्हणजे डोकं एकदम माझं स्वतःच कवितेकडे गेलं पाहिजे असं काहीतरी त्या लेखनातनं मला मिळावं अशी माझी स्वतःची इच्छा असते. आणि ते मला गेल्या वर्षी मात्र अनामिकाची विचारधूम या डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या पुस्तकातनं मिळाली की अतिशय विचारप्रवण करणारी कादंबरी, अतिशय वेगळ्या पद्धतीने शैली, त्याचे सगळे साहित्य प्रकार त्या कादंबरीत
हे आहेत, जे मी बरेच वर्षात असं काही वेगळे पण बघितलं नव्हतं. त्या कादंबरीने मला खूप आनंद दिला. त्या कादंबरीचा मला म्हणजे मी जवळजवळ 1.5 वर्ष अभ्यास करत होते आधी, त्याचाही मला खूप म्हणजे फायदा झाला स्वतःला, कारण माझं पीएचडीचं काम पण चालू आहे, त्याच्यावरती पण माझा अभ्यास चालू आहे. असा सगळा एकंदरीत हा वाचक म्हणून जो प्रवास आहे, संशोधनाच्या दृष्टीने मला त्याचा उपयोग झाला. आणि वाचक मग संशोधन वृत्ती शिरली की वाचकाची वृत्ती वेगळी होते अजून, म्हणजे सामान्य वाचक आणि एक संशोधक वाचक ह्याच्यातला जो फरक आहे तो अजून पुढच्या वरच्या लेवलला जातो किंवा उंचीवर पोहोचतो असं मला वाटतंय एकंदरीत. आणि आहे आशय विषयाच्या दृष्टीने पुस्तकं आहेत, सगळं आहे, तरी पण मला जी मागच्या पिढीची जी समृद्धता होती जास्त, ती थोडीशी मला उणीव जाणवते. तो तर काळाचा फरक आहे आणि काळानुसार बदल घडत जातात आणि हे बदल त्याला दुसरी एक बाजू म्हणजे त्याला आपण जे पाहतो की आपल्याकडे सगळ्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत आता, त्याच्यामुळे प्रकाशक जाऊ दे, लेखकांनाच पंचायत, मला स्वतःला अशी हे आहे की मी कवी म्हणून माझं पुस्तक प्रकाशित करू का नको. म्हणजे प्रकाशक उत्साह म्हणजे हे दाखवत नाहीत आता काव्यसंग्रह, कारण का तर खप नाही. आणि दुसरी गोष्ट, तेवढं तुमचं उंची, त्या कवितांची उंची किंवा त्याला जे मिळालेलं म्हणजे त्याचा आशय विषया दृष्टीने, शैलीने, विचाराने, सामाजिक भान, अनेक गोष्टींनी जर ते समृद्ध असेल तर एखादा प्रकाशक घेईल, नाही तर नाही घेणार. आणि त्यांचं चुकीचंही नाही, कारण आता उठसूट कवी आपले सगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये पब्लिश करत असतात, कविता म्हणा काही, म्हणजे अगदी कादंबऱ्या सुद्धा आता पूर्णच्या पूर्ण कादंबऱ्या व्हॉट्सअपवर आपण पाहतो, फेसबुकवर आपण पाहतो. मग उरतं कुठं पुस्तक वाचनाचं महत्व आपण कुठे जाणत आहोत, हा मुद्दा महत्त्वाचा. काळाचा बदल मी म्हणत हा काळाचा बदल आहे. काळाच्या बदलामध्ये कदाचित पुस्तक हे माध्यम पण बदलतंय का, असाही एक प्रश्न खरं तर आज पडतोय. मी किरण सरांना विचारेन की आज तुम्हाला स्वतःला, तुम्ही एक उत्तम लेखक आहात आणि लेखकाकडनं घडणारी ती प्रक्रिया होऊन पुस्तक निर्मिती होणं, आणि आता जे म्हटलं जाते की पुस्तकं कुठे वाचली जातात, ई बुक आहे, ऑडिओ बुक आहे, किंवा आता तुम्ही निलिमाताई म्हणाल्या त्याप्रमाणे व्हॉट्सअप आहे, या सगळ्यावर जे लेखन येते त्यातनं नेमकं पुस्तकाची दिशा ही नेमकी काय ठरेल असं तुम्हाला वाटतंय, आणि वाचन नेमकं कसं कमी झालंय का, काय वाटतं किरण सर, आपण काय सांगाल? फारच जबाबदारीचा आणि मोठा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तरही खूप काळजीपूर्वक द्यावं लागेल. ते फारसं सविस्तर न बोलता थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न करतो. मला एक असं वाटतं, मगा उल्लेख झाला तसा, की माणसाला सुसंस्कृत आणि समृद्ध बनवणं हे पुस्तकांचं एक आपण कार्य समजूयात. आणि हे कार्य करताना त्याच्यामध्ये माणसाला सुसंस्कृत आणि समृद्ध बनवणाऱ्या इतरही गोष्टी समाजात असतात. म्हणजे माणूस जे अनुभव घेतो, माणूस आजूबाजूला जी माणसं बघतो, ज्या घटना अनुभवतो, म्हणजे पुस्तकांव्यतिरिक्त सुद्धा, तर ही जी वेगळे वेगळे घटक आहेत जे माणसाला सुसंस्कृत आणि समृद्ध बनवतात, त्याचं प्रतिबिंब पुस्तकातून पडतं आहे का सद्यकालीन समाजामध्ये, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. मला वाटतं निलिमा मॅडमनी जो मुद्दा मांडलाय तो कदाचित याच्याशी संबंधित आहे. फेसबुक किंवा इतर सगळी जी ई बुक किंवा ऑडिओ बुक आपण म्हटलात, ही अर्थातच माध्यम आहेत. पुस्तक निर्मितीची प्रक्रिया या विषयामध्ये आपल्याला जे प्रिंट मीडियम अपेक्षित आहे त्याचं काही एक महत्व पुढे सुद्धा टिकेल असं मला निश्चितपणे वाटतं. ते असं होईलही कदाचित, पण यापूर्वी जेवढा प्रिंट मीडियाला रिस्पॉन्स होता, प्रतिसाद होता, तेवढा कदाचित राहणार नाही. पण इतर माध्यमातून म्हणजे ऑडिओ बुक असेल, ई बुक असेल, आणि तरुण पिढीला या सगळ्या वाचनाकडे आणणं, अशी सगळी ती आव्हानं आहेत. विशेषतः मराठी भाषेबद्दल बोलताना मला असं वाटतं की आपल्यासारख्या या स्टेक होल्डर्सनी, इथं जे स्टेक होल्डर्स उपस्थित आहेत, या सगळ्याच घटकांनी मी जो मुद्दा मांडला की आपल्या समाजातल्या सद्यस्थितीतल्या सुसंस्कृत आणि समृद्ध बनवणाऱ्या घटनांचं, विचारांचं प्रतिबिंब पडतं आहे का,
आणि ते पडत नसल्यामुळेच निलिमा मॅडम सारखा वाचक कदाचित असं म्हणतोय की मागच्या पिढीचं जे काही साहित्य निर्मिती ती अधिक चांगली होती. हे त्याचं कारण असू शकतं असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांनीच अंतर्मुख होण्याची एक वेळ आहे. मुद्दा असा की मगा मी बोलताना म्हटलं तसं आपण जर वळणावरती उभे आहोत हे आपण धरलं तर आपण सगळे एका अर्थाने समाजाचे सांस्कृतिक साहित्यिक नेते असणार आहोत. तर नेत्यांनी थोडं 2 पावलं पुढे जाऊन दूरवर नजर फेकायलाच पाहिजे आणि तिथे काय आहे त्याचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने काहीतरी आखणी करायला पाहिजे. त्यासाठी प्रयोगशील सुद्धा राहावं लागेल. गतानुगतिक पद्धतींनी सगळे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. माणूस असतो परंपरा प्रिय, पण आपल्याला सांगड घालावी लागेल परंपरा आणि नवतेची. मात्र हे सगळं करत असताना आपल्याला काही भान ठेवावं लागेल आणि मराठी भाषा विभाग म्हणून मराठीची एक जबाबदारी या राज्यासाठी पाळणारा विभाग म्हणून मी आपणा सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्वांना सहभागी झालेल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेल की या वळणावर पुढच्या काळात पुस्तक निर्मितीची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीनं आणि गुणवत्तापूर्ण पुस्तकांची निर्मिती होण्यासाठी काय कल्पना लढवता येतील, काय करता येईल याच्याबद्दलच्या आपल्या सूचना, आपल्या कल्पना या जरूर आमच्याकडे पाठवा. काही गोष्टी अशा असतात की कित्येकदा खाजगी पातळीवर म्हणजे एखादी संस्था, एखादी प्रकाशन संस्था, एखादा संपादक, एखादा लेखक किंवा वाचकांचा समूह सुद्धा ते करू शकत नाही. शासन ही सध्याच्या काळामध्ये आणि बहुतेक काळांमध्ये महाबलाढ्य संस्था राहिलेली आहे आणि राहील. त्यामुळे या महत्वाच्या विषयात जर शासन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून लक्ष घालू इच्छित असेल तर आपण सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन आम्हाला नवीन कल्पना द्याव्यात, त्याचं आम्ही स्वागत करू असं मी जरूर या निमित्ताने सांगू इच्छितो. वा, किरण सर, तुमच्याच विषयाचा धागा धरून मी शिरीष सरांना पुढचा प्रश्न विचारते की याच अनुषंगाने येणाऱ्या काळात म्हणजे काळानुरूप बदल झालेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि अर्थात किरण सर म्हणाले त्याप्रमाणे पारंपरिकता आणि नवता यांची कुठेतरी सांगड घालणं, यांचा कुठेतरी मेळ घालणं हे गरजेचं आहे. तर शिरीष सर, येणाऱ्या काळात नेमकं काय व्हावं, पुस्तक निर्मिती कशी व्हावी, म्हणजे आता किरण सर म्हणाले तसं तुमच्या काही सूचना या अनुषंगाने असतील तर त्या आम्हाला तुम्ही सांगा. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निर्मितीच्या आघाडीवर फार मोठे क्रांतिकारक असे बदल होतील असं माझ्या माहितीप्रमाणे तरी संभवत नाही. मात्र वाचकांपर्यंत पुस्तकं जाणं ह्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता नॅशनल बुक ट्रस्टनी पुण्यामध्ये जे पुणे पुस्तक महोत्सव भरवला डिसेंबरमध्ये, ते आदर्श उदाहरण आहे. किरण सर म्हणाले तसं शासकीय संस्था मनावर आणलं, मनात घेतलं तर किती बलाढ्य गोष्ट करू शकतात याचं ते एक उदाहरण आहे. अर्थातच सगळ्या प्रकाशकांची ही जबाबदारी आहे, आमच्या संपादकांची आहे की वाचकांभिमुख राहणं, वाचकांपर्यंत जास्तीत जास्त पोचायचा प्रयत्न करणं आणि आपण काय करतो आहोत हे वाचकांना माहिती करून देणं. ही जर गोष्ट आपण शासनाने आणि प्रकाशकांनी, संपादकांनी, लेखकांनी एकत्रित येऊन केली, नॅशनल बुक ट्रस्टने त्याला मदत केली, तर मला असं वाटतं की आता जी तात्कालिक मंदी थोडीशी पुस्तकांच्या व्यवहारात दिसते ती निश्चितपणाने कमी होईल. आणि आजच्या जागतिक पुस्तक दिनी माझ्या बाजूनी तरी मी एवढंच म्हणेन की पुस्तकं निश्चितपणाने परत येणार आहेत. एकेकाळी जसं आपल्याला वाटलं होतं की मराठी चित्रपट आणि मराठी नाटकं ही संपली, पण आता तुम्ही पाहाल तर केवढ्या जोमाने ती तरारून वर आलेली आहेत. हेच पुस्तकांच्या बाबतीत नक्की होईल. आणि पांढऱ्या कागदावर काळ्याशाईत छापलेली पुस्तकांची जी माया आहे ती नव्या पिढीलाही जाणवून द्यायचं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया असं मला आवाहन करावंसं वाटतं. धन्यवाद. वा वा, शिरीष सर, ती माया तुम्ही जी म्हणालात ना, ते मला तो शब्द खूप आवडला. कारण आपण आत्ताही एखादं नवीन पुस्तक आल्यानंतर ते उघडून त्याचा जो एक मंद सुगंध असा जो घेतो आणि मग ते पुस्तक वाचायला आपण पुढे जातो, तर ही जी वाचकाची आतली उर्मी आहे ना, ती कुठेतरी ह्या प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचणं ह्याच्यामध्ये जो आनंद आणि समाधान आहे तो कदाचित दुसऱ्या कशात नाही. पण येणाऱ्या पिढीला किंवा आजची जी नवीन पिढी आहे त्याला कदाचित वेगळं वाटतंय का,
मला वाटतं रोहन, तू आजच्या पिढीचा प्रतिनिधी आहेस आणि तू प्रकाशक सुद्धा आहेस. त्यामुळे आज खरंच ही ओरड आहे की वास्तव आहे की पुस्तकं वाचली जात नाहीयेत, किंवा पुस्तक प्रक्रिया आपण म्हणतोय, पुस्तक निर्मितीची प्रक्रिया आपण जाणून घेतोय, त्या प्रक्रियेचा हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की विक्री आणि वितरण या अनुषंगाने नेमकी स्थिती काय आहे याबद्दल आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचंय. जरूर. जसं आता किरण सर म्हणाले किंवा सहस्त्रबुद्धे सर म्हणाले, बेसिकली विषय म्हणजे मी इथून सुरुवात करीन की आपण म्हणतो ना, एक गोष्ट जास्तीत जास्त जर पोचायची असेल तर तुमचं उत्पादन, प्रोडक्ट त्या पद्धतीचं हवं. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे आता आपलं हे पुस्तक, प्रोडक्ट हा शब्द मी वापरल्यावर त्याला असं वाटेल की अरे हा काय असं बोलतोय, पण विचार प्रॅक्टिकल झाला पाहिजे. वाचकांना म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे, जी एक पुढे प्रगल्भ वाचक आपल्याला बनवायचं आहे त्यांना, तसं तर त्या दृष्टिकोनातून त्यांना नेमकं काय हवंय, त्यांचं भावविश्व काय आहे. म्हणजे आज जर लहान मुलांच्या पुस्तकांचा पण विचार केला, ते अजूनही ते जंगलातल्या प्राण्यांमध्ये अडकले आहेत का, की ते त्यांचं भावविश्व वेगळं आहे. तर दोन्हीची सांगड घालून काय करता येईल का, किंवा अजून आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंग्लिश माध्यमात काही ना असे ट्रेंड्स आहेत की मुलगा पहिले एक वाचतो, मग दुसरं वाचतो, मग तिसरं वाचतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पहिले काही प्राण्यांची पुस्तकं वाचतो, मग त्याचं विम्पी किड नावाचं एक खूप पॉप्युलर मालिका आहे, डायरी ऑफ अ विम्पी किड, ते वाचतो. मग हॅरी पॉटर पर्यंत पोहोचतो, पर्सी जॅक्सन नावाची एक पॉप्युलर सिरीज आहे ती वाचतो. असं करत करत ही मुलं एक पायंडा पडलेला आहे. सध्या म्हणजे जागतिक ह्याच्यावरच अॅनिमे नावाचं, मांगा कॉमिक्स म्हणून जॅपनीज जे साहित्य आहे त्याचा खूप प्रभाव आहे भारतीय मुलांवर पण. सो आता आपण मराठीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला आत्ताची मुलं ही केवळ महाराष्ट्रातली मुलं नसून स्मार्टफोनमुळे त्यांना जागतिक एक्सपोजर आहे. तर ह्याचा विचार करून त्यांचं भावविश्व ओळखून आपल्याला तसं द्यायला हवं, आणि त्याच्यात मग आपण त्यांना बरोबर आपल्यालाही काही महत्वाच्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत, आपल्या संस्कृतीच्या सांगायच्या आहेत, त्या बरोबर त्याच्यात आपण इन्कॉर्पोरेट करायला हव्यात. म्हणजे लेखकांनी तसं लिहायला हवं, प्रकाशकांनी तसं प्रकाशित करण्याचं धाडस दाखवायला हवं. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर 2009 साली मी जेव्हा प्रकाशनात आलो तेव्हा मला असं जाणवलं की किशोर गटात फार कमी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर त्याच्यावर थोडा अभ्यास करून आम्ही फॅन्टॅस्टिक फेलुदा नावाची मालिका प्रकाशित केली. सत्यजित रेंनी ती लिहिलेली पुस्तकं होती आणि त्याला एक काय म्हणत भारताच्या नकाशावर म्हणजे कॅनव्हासवर त्याला एक बऱ्याच भाषांमध्ये त्याला एक मान्यता होती, त्याचे अनुवाद झाले होते. म्हणून आम्ही ठरवलं की हा एक प्रयोग करून बघूयात. पण जेव्हा आम्ही तो प्रयोग करायचा ठरवला, जेव्हा ते मराठीत आम्ही आणलं तेव्हा आम्ही एकत्रित 12 पुस्तकं आणली, म्हणजे 12 कथा एकत्रित प्रकाशित केल्या 12 पुस्तकातून. त्याची किंमत आणि सगळं त्याचं पॅकेजिंग तशा पद्धतीने केलं. ओके, म्हणजे त्याला 12 पुस्तकांचा एक संच आम्ही तयार केला, त्याची किंमत तशी ठेवली, त्याचं डिझायनिंग मी तसं वेगळ्या एका आर्टिस्ट कडनं काढून घेतली. एक फेलुदा नावाचा आयकॉन तयार केला की जो मुलांचा हिरो बनेल आणि मुलांना आकर्षित करेल. बरं, आता ही लिखाण आणि तो अनुवाद इतका उत्तम झालेला होता, त्याच्यात पहिलं माझं नाणं खणखणीत होतं की अरे आपला अनुवाद फार छान झालेला आहे, त्याच्यावरचं संपादन छान झालेलं आहे. त्यापुढे आम्ही काय केलं की दुकानांमध्ये किंवा अनेक ठिकाणी फेलुदाचे आम्ही कटआउट्स लावले की फेलुदा एक असा मोठं म्हणजे 6 फुटी किंवा 5 फुटी फेलुदाचा काय म्हणूयात फिगर म्हणतात ना, ते चित्र आम्ही कापून आणि तसं त्याला कटआउट असं करून, बरोबर, अगदी बरोबर शब्द आहे, कटआउट आम्ही अनेक ठिकाणी लावली. त्याच्याविषयी बरीच प्रमाणात आकर्षण निर्माण केलं. त्या संचात एक ऍडव्हेंचर स्लॅम बुक असा एक वेगळा प्रयोग तयार करून अगदी मोफत दिला. म्हणजे किरण सर तुम्ही म्हणालात प्रयोग करायला हवेत, तर ऑफकोर्स हे करायला हवेत. कारण आता मुलं ना, जसं तुम्ही शाळेत 10वी जशी उत्तीर्ण होतात तर जाताना सगळी मुलं एकमेकांचे स्लॅम बुक नावाचा प्रकार भरून घेतात की अरे कोणाला काय आवडतं, मला हे आवडतं, मला ते आवडतं, म्हणजे एक आठवण म्हणून पुढे बघतात ते त्या एका डायरीत किंवा त्या वहीत. तर तशी आम्ही ऍडव्हेंचर स्लॅम बुक तयार केली की बाबा मुलं, आमच्या बिल्डिंगमध्ये चोर आला होता तर आम्ही काय केलं,
म्हणजे अशा पद्धतीच्या आठवणी एकमेकांच्या त्याच्यात लिहिल. आम्ही गड चढायला गेलो आणि आमचा एक मित्र अगदी पडता पडता वाचला. मग त्याच्यातून मुलांना लिहिण्याची सवय लागू शकते असं आपण म्हणूयात. एक प्रयोग केला आम्ही तो, आणि त्याला खूप अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे झालं, म्हणजे काय म्हणत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्या जोडीला आम्ही स्टिकर्स तयार केले फेलुदाचे वेगवेगळ्या ऍक्शन मधले, ते मुलांनी गोळा केले. तर आज सांगायला खूप आनंद होतो. 2009 ते आता 2025 आजही फेलुदाला तेवढीच मागणी आहे. मुलं शोधून शोधून येतात की अरे तुमचा भाग नंबर 14 वाचायचा राहिलाय, आता एकूण 20 पुस्तकं आहेत 35 पानांची. तर तसं हा एक प्रयोग सक्सेसफुल झाला. त्याच जोडीला मग वितरण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला एक ना काही म्हणजे फार महत्वाच्या गोष्टी आहेत की महाराष्ट्रात साहित्यिक पुस्तकांच्या दुकानांचा खूप अभाव आहे, पण प्रदर्शनं होत होती आणि त्याचा खूप परिणाम होत होता. तर काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016-17 पासून ही प्रदर्शनं बंद झाली आणि जवळपास महाराष्ट्रातली 100 प्रदर्शनं बंद झाली आणि तो खूप मोठा फटका बसला. पण ती जे रीच आहे, जे पोचणं आहे वाचकांपर्यंत, ते तेवढं अवघड होत गेलेलं आहे. त्यामुळे एनबीटीचं प्रदर्शन पुण्यापासून जे 2 वर्षात होतं आहे, 2 वर्षांपासून, हे एक नवीन आशा देत आहे. म्हणजे मी इकडे एनबीटीचे, केंद्रीय सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे आणि पुणे कॉर्पोरेशन पासून पुण्याचे महत्वाचे ज्यांनी कामं केली, राजेश पांडे सर आहेत, प्रचंड त्याच्यामुळे लोक म्हणजे कोणी म्हणू शकणार नाही की अरे कोण वाचतंय किंवा कोण वाचत नाही, शक्यच नाही, सगळे वाचतायत. सो मला एक ह्याच्यातून एवढं नक्की जाणवतं की आजचा जो वाचक आहे आणि त्याच्या वरचा आपण जर विचार केला का कन्झ्युमर म्हणून त्यांच्याकडे जर बघितलं तर प्रत्येकाला काहीतरी आकर्षण हवंय. आणि आपला जो काय म्हणूयात आव्हानं जी आहेत, मी अडचणी हा शब्द वापरत नाही, आव्हानं हा शब्द वापरतोय, की जिकडे अरे मुलं वाचतात की नाही वाचतात, म्हणजे किंवा अरे इंग्रजी वाचतात की मराठी वाचतात, रोहनचा वाचतायत की मौजेचा वाचतायत की राजहंसचा वाचतायत की इतर कोणाचा वाचतायत, हा सगळे पॅरामीटर्सच नाहीयेत. माझं म्हणणं आहे की आपला चॅलेंज इज स्मार्टफोन. तर स्मार्टफोन हा मोठी अडचण आहे, कारण ती लोकांचा वेळ कन्झ्युम करते आहे. म्हणजे जे पूर्वीचे वाचणारे लोक आहेत तेही आज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वेळ वाया घालवताना दिसतात. तर ह्या गोष्टीचं काय करावं? तर आपण ही गोष्ट हटवू शकत नाही. तंत्रज्ञान हे विकसित होतच राहणार आहे, पण आपण त्याच्यावर त्याचा उपयोग कसा करू शकतो हे फार महत्वाचं आहे. मग ईबुक स्वरूपात म्हणा, म्हणजे सरकारही काही प्रयोग करत आहे तर त्या पद्धतीने म्हणा, किंवा आता आम्ही एक प्रकाशक म्हणून माझ्या मते माझ्या माहितीत दुसरं असं कोणी नाहीये, पण आम्ही गेले 2 वर्ष एक प्रयोग करतोय. आमच्या वेबसाईटवर rohanprakashan.com वर आम्ही काही लेख मालिका लिहून घेतोय आणि त्या डिजिटली पब्लिश करतोय आणि त्या मोफत आहेत वाचायला. प्रयत्न एवढाच आहे की त्या मालिका जिकडे पुस्तकं मिळत नाही आहेत तर त्या वाचल्या जातील का, त्याचं स्वरूप आम्ही कसं ठेवलेलं आहे. म्हणजे ईबुक्स ही जी गोष्ट असते ना, ती शेवटी ते पुस्तक आहे आणि आपण म्हणतो की एकतर छापील पुस्तक वाचा, नाहीतर ईबुक वाचा, नाहीतर ऑडिओ बुक ऐका, पण हे एक्सटेन्शन्स आहेत. पण खरं डिजिटल पब्लिशिंग ज्याला आपण म्हणू ते वेगळं आहे. म्हणजे आपण जसं सिनेमाचं OTT प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज निर्माण झाल्या तर त्याचं प्रेझेंटेशनच पूर्णपणे वेगळं आहे, तसं मला वाटतं डिजिटल माध्यमाचं प्रेझेंटेशनच पूर्ण वेगळं विचारात घ्यायला हवं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काही प्रयोग करतो आहे. नेटफ्लिक्स सारखेच आम्ही लेख मालिका देतोय, ज्याच्यात 6 ते 8 लेख असतील. त्याच्यात आम्ही शब्दसंख्या देतो, वाचनाची वेळ देतो की तुम्हाला साधारण 15 मिनिटात वाचता येईल. सो मुंबईचा वाचक असेल आणि तो लोकल ट्रेननी एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर तासभराचा प्रवास करणार असेल तर त्याला 2 लेख वाचता येतील, असं तो त्याचं वाचनाचं नियोजन करू शकेल. सर असे ह्याच्यातून मे बी तो वाचनाकडे वळला आणि मग त्याला त्याच विषयावरचं चांगलं पुस्तक आपण दाखवू शकलो तेव्हा की अरे ह्या विषयावर हे पुस्तक आहे, तर मे बी तो वाचक म्हणून जास्ती त्याच्यात इंटरेस्ट घेईल. सो असे अनेक, म्हणजे हा एक प्रयोग आहे, तशा अनेक गोष्टी केल्या जात आहेत आणि तसे विषय देऊन लोकांपर्यंत जर पोचलं तर वितरण हे फार महत्वाची गोष्ट आहे की उपलब्धता व्हावी. म्हणजे आपण शेवटी एखादं उत्पादन वापरतो किंवा कन्झ्युम करतो, म्हणजे आता लेज हे वेफरचं पुडा आपण सगळे जण खातो, तर त्याच्या मागे चांगलं क्वालिटी प्रोडक्ट हे आहे,
पण ते वाण्याकडेही मिळतं, ते घाटातही कुठे मिळतं, ते पानटपरीवरही मिळतं, म्हटल्यानंतर ते वापरलं जातं किंवा त्याचा उपयोग होतो किंवा ते विकत घेतलं जातं. तसंच पुस्तकही उपलब्धता खूप वाढावी असं मला वाटतं. आम्ही पुण्यात एक 2 प्रयोग केले होते की जे मेडिकलची दुकानं आहेत तिकडे आम्ही आरोग्याची पुस्तकं उपलब्ध करून बघितली होती आणि त्याला खूप डिसेंट रिस्पॉन्स होता. त्याच्यासाठी मी वेगळी यंत्रणा राबवली होती. मी साधारण कोविडच्या आधीची ही गोष्ट आहे. कोविड नंतर सगळ्या मेडिकल शॉप्सनी दुकानासमोर दोऱ्या लावल्यामुळे ते बंद झालं. पण 4-1 वर्ष आम्ही हे करत होतो आणि मेडिकल शॉपमध्ये आम्ही आरोग्याची पुस्तकं विक्रीला ठेवली होती. पुण्यात साधारण 50 दुकानं आम्ही कव्हर केली होती. तर त्याला खूप एक डिसेंट रिस्पॉन्स होता असं मी म्हणेन. म्हणजे ही उपलब्धतेचा फरक खूप पडत जातो. म्हणजे त्याच्याने लोकांचा अवेअरनेस वाढतो की अच्छा मग माझी साठी येते तर मी मग साठी नंतरचा आहार व आरोग्य पुस्तक भेट देतो. ते तर माझ्या मेडिकलवाल्याकडेही मिळतंय. मला त्याच्यासाठी स्पेशल कुठल्या शोधून दुकानात जावं लागणार नाही. पण हा अवेअरनेस क्रिएट होतो. सो म्हणून ही उपलब्धता पण खूप महत्वाची आहे. कारण तरच वाचकांपर्यंत आपण पोहोचू शकू. मुळात हाच मुद्दा आहे की शिरीष सरांनी म्हटलं आणि रोहन तुझ्याही म्हणण्यात आलं की वाचक म्हणजे पुस्तक निर्मिती तर झाली पण ती वाचकांपर्यंत पोहोचणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या दृष्टीने असे प्रयोग हे अनेकांनी केले पाहिजेत. सगळ्याच प्रकाशकांनी ते आज करणं. मी अजून एकच ऍड करीन ह्याच्यात. आम्ही म्हणजे आवर्जून सर्वांनी हे करावं आणि आमच्या वेबसाईटवर बघून जरूर करावं की आम्ही आमची वेबसाईट कायम अपडेटेड ठेवतो. त्याच्यात आम्ही प्रत्येक पुस्तकाचा एक व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. जो व्हिडिओ आम्ही वेबसाईटवर आमच्या दिसतो जेणेकरून लोक तो शेअर करू शकतात एकमेकांना. त्याच जोडीला ते पुस्तक एक नवीन पद्धतीने समजतं त्यांना आणि आकर्षकता वाढते. तर तीही गोष्ट आम्ही करतोय. आणि सोशल मीडियाचा वापर हा खूप प्रमाणात आम्ही तरी करतो आहोत आणि काही इतर प्रकाशकही जरूर करतायत. तर तेही फार महत्वाचं आहे. म्हणजे तो रिच आउट खूप महत्वाचा. म्हणजे बदलत्या काळाचं हा सुद्धा जी माध्यम आहेत ती माध्यम आपल्याला पुढे जायला हवं, वापरली पाहिजे. बरोबर. आणि त्याचा वापर होतो म्हणूनच मगाशी निलिमाताई तुम्ही म्हणालात तसं फेसबुकवर आणि या सगळ्या म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा एका परीने ही पुस्तकं अवेलेबल होत आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये जो आशय विषय आहे तो लेखकाच्या दृष्टीने लेखक मांडतोय, प्रकाशक पुस्तक प्रकाशित करतोय, पण वाचकाच्या दृष्टीने हा आशय विषय अधिक समृद्ध होणं गरजेचं आहे का? की नेमकं तुम्हाला काय वाटतंय या पुस्तकांच्या निर्मितीमध्ये विषयानुरूप काय बदल घडले पाहिजेत किंवा किरण सर म्हणाले तसं येणाऱ्या काळात आणखीन काय बदल झाले पाहिजेत याविषयी तुम्ही काय सांगाल? मी असं म्हणेन, मी 2 उदाहरणं देते यासाठी की रोहन सर म्हणाले तसं मी या पुण्याच्या फेस्टिवलला पण गेले होते, पुस्तक महोत्सवाला गेले होते. तर तिथे गेल्यानंतर मी जे बघितलं की बालांची भरपूर गर्दी होती. पण ती कुठे की जास्त जी फॅन्टसीची पुस्तक आहेत म्हणजे सुपरमॅन ते सगळे त्यांचे जे आदर्श मुलांचे हॅरी पॉटर अमक दुमक असे जे वेगवेगळे प्रकार आहेत ती पुस्तकं घेण्याकडे मुलांचा कल आहे. म्हणजे हा अगदी लहान वयापासून आहे. तर त्याला काही आपण म्हणजे तसा तुम्ही बंध घालूच शकत नाही की तुम्ही वेगळं काही ललित किंवा काही इतर वाचा. त्यांना जी अगदी लहान वयातच मोबाईलमुळे जी सवय लागलेली आहे, कारण अगदी 2 महिन्याचं झालं मुलगी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मुलं 2 म्हणजे हातात घ्यायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते सुरू होतं तिथून त्याचं सगळं मोबाईलशीच खेळ सुरू होतो. तर आपल्याला ती सांगड घातली पाहिजे. सर म्हणतात तसं की मोबाईल ह्या नवीन सगळ्या हे सोशल मीडियाचं हे आणि प्रिंट म्हणजे छापील पुस्तकं या तिन्हींचा काहीतरी एक समन्वय साधला तर या मुलांना लहान वयापासून घडेल वाचायचे. आमच्याकडे माझ्यावर कसं झालं, लहान वयापासून संस्कार घडले किंवा माझ्यासारखे अनेक वाचक की ज्यांच्यावर संस्कार घडले लहान वयातच वाचनाचे आणि आपोआप झाले, म्हणजे करावे लागले नाही काही नाही. शाळेत गेलं की वाचायचं, कारण दुसरं काही अवेलेबलच नव्हतं ना, काही नव्हतं समोर. पुस्तकं एवढंच आयुष्य असतं ना त्या वयामध्ये की नवीन ज्ञान मिळवायचं तर पुस्तकं किंवा काही नवीन वाचायचं तर पुस्तकं. म्हणजे अगदी सिनेमाला वगैरे सुद्धा जायचा हा आमच्या त्या काळातलं सांगते मी, वेगळा हे आहे पूर्ण.
पण मग पुस्तकाशिवाय पर्याय नाही असं होत होतं. दुसरा एक मुद्दा असा म्हणेन मी की सर, मी तुम्हाला रोहन सर, मी मुद्दाम तुम्हाला हे सांगू इच्छिते की माझा 12 वर्षाचा नातू आहे, माझ्या भाच्याचा मुलगा. तर मी त्याला घेऊन, म्हणजे त्याचं असं आहे की तो जन्मताच त्याला दोन्ही डोळ्यांना कॅटरॅक्ट होतं, दोन्ही डोळ्यांनाच. आणि तो मुलगा आजही त्याच्या डोळ्याला 15 नंबरचा चष्मा आहे, 15 नंबरचा. त्या मुलाने आज तागायत रामायण महाभारतापासून सर तुम्ही सांगितलेली सगळी पुस्तकं त्याची वाचून झालीत, प्रिंट. बरं. कारण त्या हातात मोबाईल लहानपणापासून कधी दिलाच गेला नाही. तो मुलगा 1.5 तासात 500 पानांचं पुस्तक वाचतो. आणि ह्यासाठी म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की तो वाचतो जेवढं तेवढंच त्याची विचार प्रक्रिया पण तशी चालू असते. त्या दृष्टीने त्या ज्या फॅन्टसीच्या, तुम्ही आता ते कुठला फेलुदा काहीतरी तुम्ही म्हणालात मला वाटतं ते, तर त्या संदर्भात तो नवीन पुढचा विचार करतो आणि पुढची मांडणी करतो की ही कथा कशी पुढे जाईल. म्हणजे ह्या वयात हे का झालं, किंवा आपण म्हणतो पूर्वीच्या लेखकांना हे कसं होत होतं की त्यांच्या डोक्यात दुसरे विचारच नव्हते. मला फक्त साहित्य निर्मिती करायची म्हणजे आपोआप ते गोष्टी घडत होत्या. एक तर आत होतच, शिवाय बाहेरून डोक्यात फक्त तेच विचार. त्याचं तसं झालंय आणि त्याला मोबाईल हातात नाही, हा मुख्य. त्या गोष्टीमुळे तिथे सुनिधी पब्लिशर्स आपण ऐकून असाल नाव, त्या अविनाश काळे सरांनी त्याची मुलाखत घेतली त्याच महोत्सवामध्ये की अशी पुस्तकं वाचणारी मुलं जर असतील तर मग छापील मीडियाला प्रश्नच राहत नाही ना. रामायण महाभारत ज्या मुलांनी वाचलंय तो आतापर्यंत वैज्ञानिक, सावरकर, गांधी सगळं वाचून झालंय त्याचं. म्हणजे काही शिल्लक नाही. पुस्तक मिळालं की असा आधाशासारखा तो तुटून पडतो. हा जो आहे ना तो काही, आणि तो त्या सोशल मीडियामुळे कमी आहे असं, एवढी मला थोडीशी खंत वाटते. पण या दोन्हीचा समन्वय साधणारं काही लेखक, प्रकाशक, संपादक यांनी काही काढलं तर ते निश्चित पुढे जाईल. दुसरा मुद्दा असा की आज कालच आपला जागतिक वसुंधरा दिन साजरा झाला. तर आता काही प्रकाशक किंवा काही संस्था असं, म्हणजे ह्या आता आलेला 2 वर्षात आलेला ट्रेंड मी बघितलेला आहे. कर्मयोगिनी संस्था जी आहे पुण्याची, त्यांनी काय केलं, 1 महिन्याभरापूर्वी जाहिरात दिली सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर म्हणा किंवा, की तुम्ही 2 कविता लिहून पाठवा. विषय दिला होता झाडांवर बोलू काही. आणि जवळजवळ 100च्या वर कवींनी त्याला रिस्पॉन्स दिला. त्यातल्या 51 जणांच्या ज्या 2 कविता उत्तम आहेत त्या त्यांनी एका छान पुस्तकामध्ये प्रिंट केले आणि 19 एप्रिलला म्हणजे छापील पुस्तक तयार झालं त्याचं छान. आणि 19 एप्रिलला त्यांनी प्रकाशन केलं. अगदी छान समारंभ केला. आलेल्या कवींना सगळ्यांना त्यांना सादरीकरणाची संधी देऊन त्यांचा सत्कार देखील केला. इथे काय झालं की तुम्हाला चालना मिळाली, तुमच्या बुद्धीला चालना मिळाली, समाज जाणीव जागृत झाली, जी गरजेची आहे. आता आपण पाहतोच आहे ना या सगळ्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी. समाज जाणीवा, भान, आत्मभान, संवेदना निर्माण करणारं किंवा जे देणारं लेखन व्हावं एवढी इच्छा माझी वाचक म्हणून तर आहेच, पण प्रकाशक, संपादक यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की विषय देऊन काही कोणाकडनं, कारण आता होतंय कसं, वैयक्तिक लेखन करायचं म्हटलं की थोडीशी अडचण ही होतेच आहे. पूर्वीच्या काळी लेखकांची पुस्तकं विनामूल्य छापली जायची, उलट त्यांना त्याचं मानधन करायचं. तसं आता राहिलाच नाही ना, हा मुद्दाच राहिला नाही आता. तर त्यामुळे हा मला छान वाटतो प्लॅटफॉर्म की एक बऱ्याच जणांचं मिळून एखादं पुस्तक चांगल्या विषयावर हे करणं. मी माझ्या स्वतःच्या पण त्या पुस्तकामध्ये 2 कविता आहेत, पण त्या समाजासाठी काहीतरी करावं, वास्तवासाठी काहीतरी करावं, सत्यासाठी काहीतरी करावं असं मला एक वाचक म्हणून निश्चित वाटतं. बरोबर आहे, कारण समाजभान जागृत ठेवणं आणि लेखकाने त्या दृष्टीने संवेदनशीलता पण तुमची पाहिजे. व्यष्टीकडून समष्टीकडे जाणारा प्रवास करणारं पुस्तक मला आवडेल वाचायला. बरोबर. पण मला असं वाटतं की या नीलिमाताई तुम्ही म्हणताय तशी ही पुस्तकं आता तयार होत आहेत. म्हणजे हे तिन्ही प्रकाशन व्यवसायामध्ये आहेत, ते तिघांनाही निश्चित ते म्हणतील की या विषयावरची पुस्तकं आहेत. पण लेखकाची जबाबदारी अधिक वाढली. मोनिका, मी तुला शेवटचा प्रश्न विचारते की लेखकाची जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये वाढली आहे असं तुला वाटतं का? एकंदर पुस्तक निर्मितीची आपण प्रक्रिया जेव्हा म्हणतो
म्हणजे कथा, कादंबऱ्या, ललित लेखन यांच्या बरोबरीने माहितीपर पुस्तकं, अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आता तयार होत आहेत. तर तुला स्वतःला काय वाटतं, हो, लेखकांनी काय आता जबाबदारी केवळ घेतली? म्हणजे आपण पूर्वी जे म्हणायचो की साहित्य म्हणजे केवळ सृजनशील साहित्य, म्हणजे शिरवाडकरही तेच म्हणायचे, हो. कविवर्य कुसुमाग्रज. पण माझ्या मते आता लोकांनीच म्हणजे लोकांच्या अभिरुचीला फार महत्वाचं स्थान या प्रकाशकांनी किंवा एकूणच या पुस्तक व्यवहारामध्ये फार महत्वाचं मानलं जात आहे, आणि ते जावंही. कारण वाचक वाचतील आणि त्यांना जे आवडेल ते देणं ही प्रकाशकाची जबाबदारी आहे. तुम्ही कथा, कादंबरी याच्यामध्ये म्हणजे एक असा गैरसमज या वाङ्मयाबद्दल आहे की भावुक, स्वप्नाळू असं काहीतरी कथा असते किंवा कादंबरी. पण आज कादंबरी ही खूप वेगवेगळ्या आशय संपन्न निघत आहेत. नवीन नवीन लेखक त्याच्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागातलेही येत आहेत, आणि जो आजचा विषय ज्याला म्हणता येईल, आजचं वास्तव ज्याला म्हणता येईल, असं ते हाताळत आहेत. त्यामुळे त्याच्यावरचा तो खरं म्हणजे आक्षेप आहे असावा असं मला वाटत नाही. पण तू म्हणतेस तसं वेगवेगळ्या अभिरुची, म्हणजे काही लोकांना आत्मचरित्र अजून आवडतात, आत्मकथन वाचायला, किंवा जे अनुभवावर असं आधारित जे लेखन आहे, किंवा दुसऱ्याच्या एखाद्या काय म्हणता येईल की एखादा आजार झाला, आता निलिमाताई म्हणाल्या तसं की या मुलांनी जर संपूर्णपणे त्याच्या आयुष्याबद्दल पुढे लिहायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये पुस्तकाचं स्थान, तर हा संबंध प्रवास त्याचा सुद्धा एका वेगळ्या अर्थाने चांगलं पुस्तक होऊ शकेल. तर त्यामुळे अशा अभिरुची वेगवेगळ्या विकसित करणारी पुस्तकं ही यायला पाहिजेत मराठीमध्ये, जी इतर भाषांमधनं येत आहेत. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखा जो सर्जनशील लेखक आहे, त्याला सुद्धा जर काही विषय आजचे देऊन की त्याच्याकडनं, म्हणजे खरं म्हणजे असं करता येत नाही, कारण ते त्याला शेवटी काय असतं की सर्जनशील लेखकाला ते बिडावं लागतं लेखन, हो, आणि ते किंवा आतून सुचावं लागतं. आतून सुचावं लागतं. म्हणजे आज काय, काल काश्मीरमध्ये काय घडलं तर आज लगेच मी त्याच्यावर कथा लिहू, असं होत नाही. ते मोरावं लागतं, किंवा ते काही वर्षांनी येईल. जसं करोना काळ हा काही वर्षांनी आपल्या लेखनातून व्यक्त करणारे बरेच लेखक मंडळी आपल्याला भेटतील. पण हे सगळं सर्जनशील म्हणजे लेखनापेक्षा सुद्धा जी इतर प्रकारची पुस्तकं आहेत, आणि ह्याच्यामध्ये रोहन काय किंवा राजहंस काय किंवा अगदी मनोविकास काय, ही मंडळी खूप पुढे आहेत, अग्रेसर आहेत, आणि ती वेगवेगळ्या विषयांवर काढत आहेत. म्हणजे ही चौकट आता साहित्याची अशी तेवढी चौकट राहिलेलीच नाही, ती अधिक विस्तारलेली आहे, आणि त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी सामील होत गेलेल्या आहेत. म्हणजे साहित्याची व्याख्या लवचिक झालेली आहे. तर हे मला वाटतं फार मोठी आशादायक अशी गोष्ट आहे. पण मगाशी एक मुद्दा जो वाचनाबाबतचा मांडला जात होता, तेव्हा मला असं वाटलं की आजचं वाचकांचं माध्यम बदललंय का, हे सुद्धा नीट शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे ई बुक्स किंवा ऑडिओ बुक्स वर सुद्धा पुस्तकं वाचली जात आहेत का? म्हणजे आता पुलंसारख्या लेखकाची लोकप्रिय, अगदी ज्याला म्हणता येईल, आणि पुलं इतके आवडतात आज सुद्धा, त्यांची बटाट्याची चाळ वगैरे सारखी ई बुक्स आम्ही केली, पण त्याला काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही, जेवढा त्यांच्या प्रिंट मध्ये असलेल्या पुस्तकांना मिळतो आहे. तर हे याचाही विचार करायला पाहिजे की केवळ माध्यम बदललंय आणि त्या माध्यमामध्ये वाचन होतंय का आजच्या वाचकाचं? मला असं वाटत नाही. कारण दुसरीकडे असं म्हणतात की वाचन होत नाहीये, तर व्हॉट्सअपही लोक वाचतायत, आणि असंही मला भेटलेले आहेत लोक की सध्या तुम्ही काय वाचताय, तर सध्या मी फेसबुक वाचतोय, सध्या मी व्हॉट्सअप वाचतोय. म्हणजे पुस्तकांच्या ऐवजी ही जर माध्यम अशी जागा घ्यायला लागली तर हाही विचार करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की वाचनच नकोय लोकांना, हे समाज माध्यमांशी निगडीत म्हणजे फार मोठा हा धोका निर्माण झालाय. म्हणजे मला आजही खूप जण भेटतात की जे व्हॉट्सअपवर आलेल्या ज्या काही पोस्ट असतात त्या जर फार मोठ्या असतील तर हे निबंध कोण वाचणार, असं म्हणून बाहेर ठेवलं जातं किंवा ते वाचलं जात नाहीये. हे लोकांना चमकदार, फारसा विचार करायला न लागणारं, अधिकाधिक सटकदार, कॅची किंवा असं प्रबोधनपर अशा प्रकारचं वाचन आवडू लागलंय.
आणि ते पुस्तकांकडे केवळ ह्या कारणासाठी वळत नाहीयेत की त्याच्यातले जे विचार आहेत, अंतर्मुख होणं आहे, हे कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे प्रकाशकांनी, लेखकांनी आणि एकूणच या सगळ्या घटकांनी तो विचार केला पाहिजे की केवळ पुस्तकांकडे वळवणं नाहीच आहे, हे वाचनाकडे वळवणं आणि ते पुस्तकातल्या वाचनाकडे वळवणं ही फार मोठी त्यांच्या पुढे आव्हानं उभी आहेत. निश्चित निश्चित. मला वाटतं रोहन तुला काहीतरी ऍड करायचंय. अगदी बरोबर तुम्ही बोललात मोनिका. बेसिकली मी जसं म्हणालो की वाचन करतील की नाही पुढची पिढी हाच मुद्दा आहे. म्हणजे कारण समाज माध्यम, नेटफ्लिक्स आणि एवढा कंटेंट ओव्हरलोड आहे. पण त्यासाठी मला असं वाटतं की मी माझे एक उदाहरण द्यायचं झालं तर माझे साधारण 3-4 लेखक हे सिनेमाशी निगडीत आहेत आणि आमची दोस्ती आहे. तर मी सगळ्यांना असं सांगितलेलं आहे की आता तुमची माझी दोस्ती आहे, त्यामुळे मी एक हक्कानी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की तुमच्या सिनेमात वाचनाचा एक तरी सीन दाखवला पाहिजे. ओके, ज्याच्यामुळे म्हणजे तुमचा मेन जो हिरो आहे तो वाचतो, ती हिरोईन आहे ती वाचते. हे फार महत्वाचं आहे. कारण वाचन हे फॅशन आहे हे जोपर्यंत तरुण पिढीला किंवा कोणालाही वाटणार नाही आणि मुलं एकमेकांमध्ये असं चिडवलं जाईल की अरे तू हे पुस्तक नाही वाचलंस, अरे कसला आहेस तू, म्हणजे जे सिनेमाबद्दल बोललं जातं तो हा सिनेमा नाही बघितला, तसं पुस्तकाबद्दल व्हायला हवं. ते मुद्दामून तसं करायला हवं. कारण तर त्याच्यातून त्याला महत्व प्राप्त होईल. एकदा महत्व प्राप्त झालं की गोष्टीचे पॅरामीटर्स बदलतात. शिवाय मी असं आमच्या सगळ्या मित्रप्रकाशकांना सांगतो आहे की टोटल आपली जी पब्लिशिंग इंडस्ट्री आहे म्हणजे त्याच्यात सगळे प्रकार आले, म्हणजे प्रकाशक, लेखक आणि हे, तर ह्याचं मूल्यमापन करता टर्नओव्हर जसं म्हटलं जातं हा खूपच माफक आहे, खूपच माफक. म्हणजे MIDC मधल्या 2 फॅक्टऱ्या आमच्यापेक्षा जास्ती सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रातल्या साहित्य व्यवहारापेक्षा जास्ती व्यवसाय करत असतील. तर जोपर्यंत ते वाढत नाही तोपर्यंत ह्याच्यात चांगलं टॅलेंट येणार नाही, चांगलं प्रयोग होणार नाहीत, ती प्रयोगाची शक्ती येणार नाही आणि ऊर्जाही मिळणार नाही की आपण करूयात काहीतरी. तर त्यासाठी माझ्या मते वाचकांनी पण हे ऍक्सेप्ट करायला हवं. मी इकडे म्हणेन की पुस्तकांच्या किमती थोड्याशा वाढू द्याव्या. पुस्तक हे स्वस्त असलं पाहिजे असं नाहीये, ते चांगलं असलं पाहिजे असं नक्की आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी स्वस्त येणार नाहीयेत ह्याच्या पुढे, किंवा असं मला वाटतं. म्हणजे मी उगीच किमती वाढवायच्या असं नाही म्हणत आहे. मला असं सांगायचंय की त्या लेखकाला, संपादकाला, प्रकाशकांना मधल्या एवढ्या घटकांना योग्य पैसे मिळायला हवेत. त्याच जोडीला आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे वाचकांनी सुद्धा पुस्तकांचा प्रचार करायला हवा. आणि माध्यम, जसं मोनिका तुम्ही म्हणताय की माध्यम आत्ता तरी असं दिसतंय की ईबुक आणि ऑडिओला काही एवढा डिमांड नाहीये, ती फक्त एक्सटेन्शन आहेत. पुढे काय असेल ते माहिती नाही. पण म्हणजे 10 वर्षांनी आपण आता त्या विषयावर विचार नाही केला, कारण सध्या तरी प्रिंट चांगलं जात आहे, NBTचं प्रदर्शन खूप छान होतंय, हे गृहीत धरू नये. कारण पुढचा काळ कसा असेल हे सांगता नाही येत. त्यामुळे आपण वेगवेगळे प्रयोग करावे, लोकांना वाचनाकडे पूर्णपणे आकर्षित करावं. आणि मला इकडे किरण सरांना सांगायला म्हणजे मी विनंतीच करेन की सरकार ही खूप मोठी यंत्रणा आहे आणि आपण त्याचा प्रत्यय आता बघतोय पुण्यात. तर अशा गोष्टी पण सर्वसमावेशक आणि खूप एक मोठा त्याला प्लॅटफॉर्म तुमच्या मार्फत आम्हाला मिळेल आणि मिळतोच आहे, पण तो अधिक वाढावा, अधिक गोष्टी व्हाव्या. त्याच्यातून नक्कीच वाचन संस्कृती खूप वाढेल आणि त्याचा क्रिएटिव्हिटीसाठी खूप उपयोग होईल. कारण इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी इमॅजिनेशन मधून होते आणि इमॅजिनेशन फक्त वाचनातून होतं, ते बघून नाही होत असं मला वाटतं. मला वाटतं रोहन, हा प्लॅटफॉर्म जो आहे तो त्यासाठी आहे आणि त्या अनुषंगाने जसं तू म्हणलास की शासनाकडनं ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत, तर आज मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्थेकडनं हा जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने हा जो आपण कार्यक्रम केला तो सुद्धा एक या पद्धतीचं एक व्यासपीठ आहे आणि त्यातून चर्चा व्हावी हा मुद्दा आहे. त्यामुळे मी किरण सरांना विनंती करेन की या आजच्या संपूर्ण चर्चेचा समारोप आपण करावा. फारच छान चर्चा झाली. खरं तर आणखी पण वेळ जर मिळाला असता तर फारच आवडलं असतं. कारण खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीचा टेक ऑफ टाइम जो असतो
तो झाल्यानंतर चर्चा रंगते. आणि आपण थोडस इथे आधी थांबतो आहोत. कदाचित शक्य झालं तर पुन्हा एकदा सर आणखी एक भाग करू. याचं कारण असं की आता पुन्हा हे प्रसार माध्यमांची सगळी लिमिटेशन्स आहेत की लोक यापेक्षा जास्त ऐकणार नाहीत. त्यामुळे आपण पुन्हा एकदा ही चर्चा करू. यासाठी मी फक्त थांबवते. पण सर आपण समारोप करावा. पण असं वारंवार घडायला पाहिजे. असाही काही उपक्रम आपल्याला हाती घेता येईल की अशा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना एका व्यासपीठावर आणून एका मुद्द्यावरती चर्चा. आणि मला एक खूपच छान वाटलं की प्रत्येकाने फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. म्हणजे स्टेक होल्डर्स पैकी सगळेच इथं उपस्थित आहेत. लेखकापासून सुरू होणारी जी साखळी आहे ती संपादक, प्रकाशक, थेट वाचकापर्यंत. आणि प्रकाशकामध्ये आपण चित्रकार, मुखपृष्ठकार, मुद्रित शोधक असे सगळे गृहीत धरूयात. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वारंवार एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे. आणि पुढच्या हाका जर ऐकायच्या असतील, ज्याचा रोहन यांनी उल्लेख केला, तर ते आपल्यालाच ते शक्य आहे. कारण आपण या क्षेत्रातले या राज्याला काहीतरी दिशा देऊ शकू अशी अपेक्षा ठेवण्याजोगे लोक आहोत असं मला वाटतंय. तर आपण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. आता मला एकच मुद्दा जो सांगायचा आहे की या सगळ्यातून शेवटी ज्याचा फार स्पष्ट या पूर्ण कार्यक्रमात उल्लेख झाला नाही, तो स्पष्ट उल्लेख मी करू इच्छितो की या सगळ्याचा अर्थकारणाशी असलेला संबंध. आता अर्थकारणाशी संबंध असल्यावर सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. मग तो लेखक असो, संपादक असो, प्रकाशक असो, वाचकही असो. त्यामुळे एका कुठल्या तरी घटकाच्या बाजूनं याबद्दल बोलून चालणार नाही. या पूर्ण साखळीचा एकत्रित विचार करायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही प्रॉडक्ट हा शब्द वापरला एकूणच इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून पुस्तकांसाठी, तोच धागा पकडून मी असं म्हणेल की शेतमालाच्या भावाचा जसा तिढा आहे की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर ग्राहकांना तो महाग पडतो, मग ग्राहक ओरडतात. आणि ग्राहकांना स्वस्त पडावा म्हणून भाव कमी केला तर शेतकऱ्यांना कमी पडतो. आणि तिथे शासन मध्ये येऊन सबसिडी नावाची गोष्ट आणते. असा काहीतरी विचार आणि प्रकार आपल्याला करावा लागेल. पण एक प्रशासक म्हणून त्यातली जी अडचण मला दिसते आहे ती सुद्धा थोडीशी मोकळेपणानं आपल्या सगळ्यांपुढे आणि जे कोणी बघतायत हा कार्यक्रम त्यांच्या पुढे मी मांडू इच्छितो की उदाहरणार्थ सोशल मीडिया किंवा वाचकांपर्यंत पोहोचण्याचे वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म्स हे कशासाठी शासनाची मदत, तर पॅकेजिंग आणि मार्केटिंग ऑफ द प्रॉडक्ट, आपण तीच टर्मिनॉलॉजी त्याच्यासाठी लागत असते. दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की मी मघा जे म्हटलं की गुणवत्तापूर्ण पुस्तकांची निर्मिती, तर पॅकेजिंग आणि मार्केटिंग याच्यासाठी शासनाची मदत घेऊन दर्जाहीन आणि कमअस्सल पुस्तकं माथी मारण्याचा उद्योग करणारे नतद्रष्ट असतात. त्यांना रोखणार कसं आहोत याचं उत्तर आपल्यासारख्या सुजाणांनी शोधलं पाहिजे. अदरवाईज स्कीम ही स्कीम असते, शासन मदत करतं, मग त्याचे काही निकष असतात आणि त्या निकषामध्ये बसणारे साव आणि चोर असे दोघेही असतात. तर ही अडचण येते. तर याच्याबद्दल आपल्यासारख्या सुजाणांनी काहीतरी क्लेव्हर मार्ग हा काढायला पाहिजे आणि तो परस्पर संवादातूनच निघेल. दुसरं म्हणजे याच्याकडे आपल्याला थोडंसं मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण पाहावं लागेल की राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचा किती वाटा आहे. आता ग्रंथालयाचं अर्थशास्त्र, शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकांचं अर्थशास्त्र आणि प्रकाशन व्यवसायाचं अर्थशास्त्र असे अनेक त्याचे उपप्रकार असू शकतात. तर याचा आपल्याला एक सम्यक असा विचार करावा लागेल आणि काही बाबतीत आपल्याला तो इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे अगदी छोट्या पातळीवरचा असा पण विचार करावा लागेल. आणि या गोष्टीला अनेक पैलू आहेत. म्हणजे मराठी फॉन्ट्स तेवढ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध नाही किंवा मराठीमध्ये स्पेल चेक अवेलेबल नाही, हे काही मुद्दे आत्ता आमच्या पुढे येत आहेत. दुसरीकडे अभिजात मराठी मिळाल्यानंतर मोठं यश आहे, त्याच्यामुळे मराठी भाषेचं वैभव दिसणंही गरजेचं आहे, नुसतं ते असून चालणार नाही. त्या दृष्टिकोनातही आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. तर हा जो एक एरिया आहे पुस्तक निर्मिती, याच्यामध्ये
काही प्रमाणात साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था आणि भाषा संचालनालय हे आमचे अधीनस्थ जी कार्यालय आहेत ती काम करतायत, त्यांच्या त्यांच्या परीने उत्कृष्ट काम करतायत. पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेर म्हणजे वितरण साखळीबद्दल आपण उल्लेख केला तर आमची गव्हर्नमेंट प्रेसच्या मार्फत 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवरती वितरण केंद्र उपलब्ध आहे. मग कदाचित आपल्याला असा विचार करावा लागेल की खाजगी प्रकाशकांना ही वितरण व्यवस्था परवडेल अशा पद्धतीनं कशी उपलब्ध करता येईल, त्याचे क्लेव्हर मार्ग. मला मुद्दा काय मांडायचा आहे, आयडियाज खूप आहेत, मराठी माणसाकडे कल्पनांना काही कमी नाहीये आणि आपण एकदा पटल्यानंतर पूर्ण करण्यातही माहीर असे लोक आहोत, त्याच्यामुळे त्याची मला चिंता नाही. पण हे जे आपल्याला क्लेव्हर मार्ग काढायचे आहेत याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं असं मला वाटतं आणि त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमाला झाली याचा मला खरोखर आनंद आहे. तर मोने मॅडम, तुम्ही अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे आणि हे सगळा योग तुम्ही जुळवून आणला आणि एक चांगला परिसंवाद या निमित्ताने घडला, याबद्दल मी खरोखरच आभार मानतो. नक्की. आणि सर, जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारचा एक कार्यक्रम करावा अशी विनंती डॉक्टर श्यामकांत देवरे, आपले जे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक आहेत, त्यांना मी म्हटलं आणि अर्थातच लगेच त्यांनी आपल्या संमतीने त्याला होकार दिला. त्यामुळे आज ही चर्चा आपण करू शकलो. आणि मी म्हटलं तसं की लेखक, संपादक, प्रकाशक ते वाचक हे एक वर्तुळ एका दृष्टीने पूर्ण झालं. पण हे वर्तुळ पूर्ण होत असताना त्यातल्या सगळ्या ज्या मधल्या गोष्टी आहेत त्या आणखीन आहेत. त्यामुळे वारंवार अशी चर्चा होत राहावी. किरण सर, आपलं सहकार्य असेल तर अशा पद्धतीच्या चर्चा तुम्ही म्हटलंच आहे त्या पद्धतीने आपण पुढच्याही काळात करत राहू. त्यामुळे आज सगळ्या आपल्या प्रेक्षकांना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करते आणि शिरीष सर, मोनिका, रोहन आणि निलिमाताई, आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानते. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातून हा एक कार्यक्रम ग्रंथ आमुचे सोबती हा कार्यक्रम आपण आज सादर केला. किरण सर, खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे आपण पुढचेही कार्यक्रम करत राहू. नमस्कार.